नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 29 जुलै. आज आपण भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी अशा गुरुपौर्णिमा या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. लक्षपूर्वक ऐका कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग सुरुवात करूया. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. हा दिवस महान ऋषी महर्षी वेदव्यास यांची जयंतीचा दिवस. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन केले. महाभारत या महान ग्रंथाची निर्मिती केली. तसेच 18 पुराणांच्या रचनेतही त्यांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्यांना महान गुरु मानले जाते. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण गुरु आपल्याला ज्ञान, संस्कार, शिस्त आणि योग्य जीवन मार्ग देतात. अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तोच खरा गुरु. संत कबीरांनी गुरुचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंद दियो बताय. याचा अर्थ, गुरु आणि देव दोघेही समोर उभे असतील तर प्रथम गुरूंनाच वंदन करावे, कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात. आपणास शिकविणारे शाळेतील शिक्षकही आपल्या जीवनातील खरे गुरु आहेत. ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर चांगले विचार, उत्तम संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम, सहकार्य आणि देशप्रेम यासारखी जीवनमूल्येही शिकवतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर केला पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करतात, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. आपल्या गुरुजनांचा नेहमी आदर करू, नियमित अभ्यास करू, शिस्तीचे पालन करू, चांगले संस्कार अंगीकारू, आपल्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करू. शेवटी एक सुंदर ओळ आठवूया. गुरु विन कोण दाखविल वाट, ज्ञानदीप तेच लावितात. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्व गुरुजनांना मनपूर्वक वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने ज्ञान, संस्कार आणि यशाचा मार्ग स्वीकारूया. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. दुसरा प्रश्न, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाची जयंती साजरी केली जाते? बरोबर उत्तर आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती साजरी केली जाते. तिसरा प्रश्न, महाभारताची रचना कोणी केली? बरोबर उत्तर आहे, महर्षी वेदव्यास यांनी
महाभारताची रचना केली आहे. चौथा प्रश्न, गुरुपौर्णिमेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, भारतीय संस्कृतीत कोणाचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे? बरोबर उत्तर आहे भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. ही माहिती विविध विश्वसनीय संदर्भाच्या आधारे संकलित करण्यात आले आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.